अनुकरणाबद्दल एक थोडासा 2च मिनिटांचा एक किस्सा सांगतो की अनुकरणामध्ये किंवा मार्गदर्शनामध्ये किती मोठ्या माणसांनी मार्गदर्शन केलं तरी कधी कधी ते घातक ठरू शकते. सिंधुताई सपकाळ नाव सगळ्यांना माहिती आहे आपल्या, त्यांचं हे झालं आहे पद्मश्री सिंधुताई सपकाळ. त्यांच्याकडे नेहमी मार्गदर्शन घ्यायला पोरं येतात, काही समस्या असतील त्यांना सांगतात. तर अशीच एका तरुणाने त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यंतरामध्ये म्हणलं माई मला थोडंसं म्हणले प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं रे बाळा? इतकी म्हणले आता सगळं म्हणले बायकोला काहीही कमी नाही, तिने मागितले ते दागिने, तिने मागितल्या तशा साड्या वाटेल सगळं देतो, पण बायको काही म्हणले ती नाराज असते कायम. माईने त्याला सांगितलं अरे बाबा तू सगळं देतो तिला, दागदागिने देतो, सगळं देतो, सांगितलं तू सगळं, पण कधी प्रेमाने म्हणे तिच्याशी बोलला आहे का, तिची कधीतरी तारीफ केली आहे का मनापासून? अरे साध्या साध्या गोष्टी असतात बाळा, या बायका ज्या करतात म्हणले तसं फार कठीण जाते ते. आपण एक कौतुकाचे 4 शब्द बोलले पाहिजे. बरोबर आहे, त्याच्या लक्षात आलं. गेला घरी गेल्यानंतर यांनी सांगितलं होतं की कधीतरी विचार तिला कधीतरी की बाबा तुझ्या हातची भाजी चांगली झाली आहे, तू स्वयंपाक चांगला करते. गेला घरी. त्याच्यानंतर माई त्या गावाहून गेल्यात कार्यक्रमाला, तो 3 दिवसांनी पुण्यात आला. माईकडे गेला. काय रे बाबा बरं आहे ना म्हणले, बायको खुश आहे ना आता? अहो कसली खुश म्हणे, काय गेली म्हणले माहेरी निघून रागावून. का म्हणले काय झालं म्हणले? नाही तुम्ही सांगितलं म्हणले, मी त्याच दिवशी म्हणले गेल्या घरी गेलो, मस्तपैकी म्हणले जेवलो, आणि जेवल्यानंतर बायकोला म्हटलं काय छान भाजी झाली आजची, वा 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 वा. बायकोने म्हणे हातातलं भांडं खाली टाकलं भाजीचं. इतके दिवस म्हणले मेहनत करून भाजी करते, तुम्हाला चांगली वाटली नाही, आणि आज शेजारणीकडून आणली, तिला चांगली म्हणताय होय. तर प्रत्येक वेळेला हा एखाद्या ज्येष्ठाचं मार्गदर्शन हे उपयोगात येईलच असं नाही. डॉक्टर राज रणधीर हे डॉक्टरी व्यवसायातले सुद्धा, ही माणसं नुसती कापाकापी करत नाही. डॉक्टर गायकवाडसुद्धा समोर बसलेत. ही डॉक्टर मंडळी फक्त कापाकापी करत नाही, ही चांगली कामंसुद्धा करतायत. डॉक्टर राज रणधीर जालन्यावरून आलेत, स्वतःचं हॉस्पिटल आहे त्यांचं. डॉक्टर राज रणधीर यांना मी आमंत्रित करतोय, त्यांनी आपल्या 2 रचना सादर कराव्यात. आदाब मतला शेर. विहरतू मुक्त छंदाने, विहरतू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे. विहरतू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे. विसरतू सर्व काही पण, विसरतू सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे. विसरतू सर्व काही पण तुझ्या हृदयात राहू दे. विहरतू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे. आणि शेर आहे की तिच्या त्या सांत्वनाची बघ सवय झाली मला इतकी. तिच्या त्या सांत्वनाची बघ सवय झाली मला इतकी. विधात्या जग सुखी करतू मला दुःखात राहू दे. विधात्या जग सुखी करतू मला दुःखात राहू दे. विहरतू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे. आणि शेर आहे की उखाणे घे हवे तितके तुझे तू लग्न झाल्यावर. उखाणे घे हवे तितके तुझे तू लग्न झाल्यावर. तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या मौनात राहू दे. तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या मौनात राहू दे. विहरतू मुक्त छंदाने मला वृत्तात राहू दे. आणि गझल की तुला जर जायचे तर जा कुणीही रोखले नाही. तुला जर जायचे तर जा कुणीही रोखले नाही. तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही. तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही. आणि मनाच्या आतले कळते तुला, मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते. मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते. म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही. म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही. मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते. म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही. आणि शेर बघा की गायकवाड सर की तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी. तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी. तुझ्यानंतर पुन्हा आई कुणी कुरवाळले नाही. तुझ्यानंतर पुन्हा आई कुणी कुरवाळले नाही. तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी. तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी. तुझ्यानंतर पुन्हा आई कुणी कुरवाळले नाही. आणि तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी.
तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी, तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी, मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही, मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही, तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी, तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी, मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही. आणि भरोसा एवढा होता मला माझ्याच खांद्यावर, भरोसा एवढा होता मला माझ्याच खांद्यावर, म्हणून कोणावरी मी विश्व माझे लादले नाही, म्हणून कोणावरी मी विश्व माझे लादले नाही. आणि तरुण मित्रांसाठी शेवटचे 2 शेर की किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर, किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर, तिच्या नंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही, तिच्या नंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही. किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर, किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर, तिच्या नंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही. आणि तिला समजून घेणे हेच माझे ज्ञानपीठ होते, तिला समजून घेणे हेच माझे ज्ञानपीठ होते. तिच्या नंतर पुन्हा कुठलेच पुस्तक वाचले नाही, तिच्या नंतर पुन्हा कुठलेच पुस्तक वाचले नाही. आहे हृदयात यातनांचा जळता विखार आहे, हृदयात यातनांचा जळता विखार आहे. आणि मी फूल उंबराचे, मी फूल उंबराचे अन गुलबकावली तू, मी फूल उंबराचे अन गुलबकावली तू, माझ्या कथानकाचे इतकेच सार आहे, माझ्या कथानकाचे इतकेच आहे. आणि शेर बघा की भरताच कुंभमेळा पापी हजार आले, भरताच कुंभमेळा पापी हजार आले, जागान पुण्यवंता हे शल्य फार आहे, जागा फार आहे. भरताच कुंभमेळा पापी हजार आले, भरताच कुंभमेळा पापी हजार आले, जागान पुण्यवंता हे शल्य फार आहे, आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे. आणि माझी शेवटची गझल, आणि संपवण्याचा डाव आखला जातो, यासाठी इतिहास बदलला जातो, यासाठी इतिहास बदलला जातो. आणि इंद्रधनू म्हातारे झाले आहे, इंद्रधनू म्हातारे झाले आहे, आता केवळ रंग शिकवला जातो, आता केवळ रंग शिकवला जातो. इंद्रधनू म्हातारे झाले आहे, इंद्रधनुला गुरु मानले जाते, इतक्यासाठी सूर्य लपवला जातो, इतक्यासाठी सूर्य लपवला जातो. अंधाराला गुरु मानले जाते, अंधाराला गुरु मानले जाते, अंधाराला गुरु मानले जाते, इतक्यासाठी सूर्य लपवला जातो. आणि व्यवस्थेतले प्यादे बनलो आपण, व्यवस्थेतले प्यादे बनलो आपण, पण कर्माचा खेळ खेळला जातो, पण कर्माचा खेळ खेळला जातो. तुम्ही, आणि शेर आहे की तुम्ही भले रंगांची धरणे बांधा, तुम्ही भले रंगांची धरणे बांधा, आपला रंग वळवला जातो, आपला रंग वळवला जातो. तुम्ही भले रंगांची धरणे बांधा, तुम्ही भले रंगांची धरणे बांधा, आपला रंग वळवला जातो. आणि शेवटचा शेर आणि आपली रजा की धचा म तर आजही नव्याने होतो, धचा म तर आजही नव्याने होतो. हुकमा खातर शब्द बदलला जातो, हुकमा खातर शब्द बदलला जातो, संपवण्याचा डाव आखला जातो, यासाठी इतिहास बदलला जातो. धन्यवाद.